जय श्रीराम भावानो, कसे आहात? पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ तो थंबनेलवरती पाहिला असेल कोणत्या टॉपिकवरती आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एकदम खतरनाक बॅनर बनणार आहोत. तर तुम्हाला एक काम करायचं, आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तर या बॅनरचे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलं आहे. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं लागणार आहे, कारण तेव्हा समजेल तुम्हाला बॅनर कसं एडिट करायचं. तर आपण भावांनो व्हिडिओला सुरुवात करू. पहिल्यांदा मी जे बॅनर आहे, आपलं बॅकग्राऊंड आहे बॅनरचं, ते पहिल्यांदा मी ॲड करून घेतो. तर हे भावांनो बॅकग्राऊंड आहे आपलं म्हणजे बॅनरचं. त्याच्यावरती आपल्याला फोटो लेअर बाय लेअर तुम्हाला सांगणार आहे मी कसे ॲड करायचे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं. इथं जे बाजूला टेक्स्ट आणि इमेजचा ऑप्शन आहे, वरती जाऊन तुम्ही फोटो ॲड करू शकता. तुम्हाला जे फोटो ॲड करायचे तुम्हाला अगोदर ते रिमूव्ह जी करून घ्यावं लागेल, म्हणजे बॅकग्राऊंड एरिया. ते तुम्हाला एक ॲप सांगतो, ती म्हणजे फोटो रूम. तुम्ही पाहिले असेल ते आपल्या प्ले स्टोरवरती उपलब्ध आहे, तुम्ही घेऊ शकता. तिथून आपल्याला एक फोटो ॲड करायचे तुम्हाला सांगतो मी, लेअर बाय लेअर सगळं. तरी फोटो ॲड केल्यानंतर इथं जे बाजूला 3 जे रेषा आहेत आपल्या त्याच्यावरती टॅप करून जे वरी ऑप्शन नाव आहे ब्लिंड मोड, त्या ऑप्शनवरती जाऊन खाली जे एकदम शेवटला ल्युमिनिस्टिक ऑप्शन आहे याच्यावरती जाऊन तुम्ही असा इफेक्ट मारू शकता फोटोला. तर डबल आपल्याला फोटो ॲड करताना त्याच ऑप्शनवरती जाऊन ॲड कोड लागणार आहे आपल्याला. तर भावांनो याचे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलं आहे. तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पण असे नवनवीन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत राहतो. तर या जरी फोटोला तुम्हाला इफेक्ट मारू वाटला तर तुम्ही ह्या फोटोला इफेक्ट मारू शकता. तर आपले बॅनर जे आहेत ते तयार झालेलं आहे. तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये जे मटेरियल थंबनेलवरती तुम्ही पोस्टर पाहिलात म्हणजे बॅनर, त्याच्यामध्ये मी जे मटेरियल ॲड केलं आहे तुम्हाला ते ॲड म्हणजे डायरेक्टली टेलिग्रामवरती टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तिथं ॲड करू शकता. वरी जे आपल्याला वरी ऑप्शन आहे जे राईट ऑप्शन यावरती टॅप करून तुम्ही तुमचं बॅनर जे बनलेलं आहे तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यावरती टॅप केलं तर बाजूवरी त्याच जागी जे डाउनलोडचं ऑप्शन येतं त्या ऑप्शनवरती टॅप करून जे खाली इथं गॅलरीचं ऑप्शन येतं या ऑप्शनवरती टॅप करून तुम्ही तुमची जे बॅनर आहे ते तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.